नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण आपलं इतिहासाचं 9वं प्रकरण बदलते जीवन भाग 1 या संदर्भामध्ये माहिती घेतोय। मागच्या तासिकेला आपण पाहिलं स्वतंत्र भारतामध्ये संविधानाच्या माध्यमातून समाज जीवन बदलण्याचा कसा प्रयत्न झालेला आहे। तर या तासिकेला आपण बघूया की सार्वजनिक आरोग्य सुधारण्याच्या दृष्टिकोनातून कसे प्रयत्न आतापर्यंत आपल्या भारतामध्ये झालेले आहेत। पहा, सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी अनेक उपचार पद्धतींना भारतामध्ये मान्यता मिळालेली आहे। मग ती युनानी उपचार पद्धती असेल, ॲलोपॅथी असेल, होमिओपॅथी असेल किंवा नेचरोपॅथी असेल म्हणजे निसर्गोपचार असेल, आयुर्वेद असेल, युनानी असेल, अशा या उपचार पद्धतींना भारत सरकारने मान्यता दिलेली आहे की जेणेकरून लवकरात लवकर भारतातल्या लोकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, त्यांचे आजार बरे झाले पाहिजेत आणि त्यांचं स्वास्थ्य, त्यांचं आरोग्य हे सुरक्षित राहिलं पाहिजे। म्हणून या उपचार पद्धतींना मान्यता दिलेली आहे। कोणकोणत्या याच्यावर कदाचित संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। उपचार पद्धती, वैद्यकीय उपचार पद्धती, संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा। मग यात युनानी आहे, होमिओपॅथी आहे, निसर्गोपचार आहे म्हणजेच नेचरोपॅथी, तसंच ॲलोपॅथी आहे आणि सगळ्या जगाला ज्या उपचार पद्धतीची देण आहे ते आयुर्वेद। अशा पद्धतीच्या 4-5 उपचार पद्धतींना आमच्या भारत सरकारने मान्यता दिलेली आहे। त्यासोबत ह्या झाल्या उपचार पद्धती, पण अगदी खेडोपाडी आदिवासी भागात सुद्धा प्राथमिक आरोग्याच्या सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून आयुष मंत्रालयाची स्थापना केलेली आरोग्य मंत्रालय ज्याला आपण म्हणतो, जे आरोग्य खातं, आयुष खातं, त्यासोबतच बऱ्याच पंचवार्षिक योजनांमध्ये सुद्धा आणि विशेषतः जी 6वी पंचवार्षिक योजना होती त्या 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सोयी गावागावापर्यंत, ग्रामीण भागापर्यंत, वाडी वस्त्यांवरती पोहोचावं या दृष्टिकोनातून आणि सगळ्याचंच आरोग्य, या देशातल्या प्रत्येक जीवाचं आरोग्य हे सुरक्षित राहावं, त्याला चांगलं जगता यावं या दृष्टिकोनातून प्रयत्न झालेले आपल्याला दिसून येतात। मग कोणकोणत्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्या क्षेत्रामध्ये पूर्वी जर एखादा आजार झाला तर खूप ज्यांच्याकडे पैसा आहे तेच केवळ त्या आजारातून वाचत असत, ज्यांच्याकडे पैसा नाही आहे ते उपचार करू शकत नाहीत, कारण त्या उपचारांसाठी ते क्लिष्ट अशी ऑपरेशन्स करण्यासाठी विदेशसुद्धा गाठावा लागायचा। या ठिकाणी तशा महागड्या अशा शस्त्रक्रिया करण्याची इथं सोय नव्हती आणि अशा प्रसंगी आम्हाला विदेश गाठणं सगळ्यांना शक्य नव्हतं। ती अडचण दूर झाली। ती कशाने दूर झाली? पहिला ओपन हार्ट शस्त्रक्रियेचा प्रयोग आमच्या भारतामध्ये घडून आणला। कुठं पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया कुठं झाली? तमिळनाडू राज्यातल्या वेल्लूर या ठिकाणच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजचं जे इस्पितळ होतं, जो दवाखाना होता, त्या दवाखान्यामध्ये डॉक्टर एन गोपीनाथ यांनी 1962 मध्ये कुठं? तमिळनाडूतील वेल्लूर या ठिकाणच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या इस्पितळात, इस्पितळ म्हणजे दवाखाना, रुग्णालय, कशाचा प्रयोग केला? ओपन हार्ट शस्त्रक्रिया पहिली। हा प्रयोग नाहीये, ही यशस्वीरित्या ओपन हार्ट सर्जरी शस्त्रक्रिया त्याने घडून आणली। आणि ज्या गोष्टींसाठी आम्हाला खूप वेळ लागायचा, कारण विदेश गाठावा लागायचं, ज्या गोष्टीसाठी आम्हाला खूप पैसा खर्च करावा लागायचा, कारण ती खूप महागडी होती, पण विदेशात जाऊन तशा प्रकारच्या शस्त्रक्रिया कराव्या लागायच्या ज्या हृदयाशी संबंधित आहेत, आणि त्यामुळं
वेळही वाचला, पैसाही वाचला आणि जाण्या येण्यामध्ये जे काही कष्ट होते ते कष्टही वाचले. जे अनेक अडचणी या एका ओपन हार्ट शस्त्रक्रियेचं यशस्वीरित्या जे ऑपरेशन करण्यात आलं त्याच्यातून ही सोय झाली आमच्या भारतामध्ये पहिल्यांदा. कधी 1962 कोणाच्या प्रयत्नामुळं? डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या प्रयत्नामुळं. पुढे जयपूर फूट तंत्रज्ञान पण विकसित करण्यात आलं. पहा म्हणजे कसं कसं आरोग्यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही अडचणी येतात, शरीर म्हटल्यावर त्याला काहीतरी व्याधी असणारच आहेत, पण त्या व्याधी लवकरात लवकर दूर कशा करता येतील, त्या बाबतीत आपण कसे स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी बनवू, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न डॉक्टर, वैज्ञानिक आणि सरकारसुद्धा करत होतं. हे जयपूर फूट तंत्रज्ञान काय आहे, ज्याचा विकास राजस्थानमध्ये झाला. तर जयपूरवरूनच कळतं आपल्याला जयपूर हे ठिकाण राजस्थानमध्ये. या राजस्थानमध्ये डॉक्टर प्रमोद सेठी अत्यंत एक बुद्धिमान डॉक्टर होते. तर डॉक्टर प्रमोद सेठी यांनी रामचंद्र शर्मा, डॉक्टर प्रमोद सेठी यांनी रामचंद्र शर्मा हे कुशल कारागीर होते. यांच्या मदतीनं 1968 मध्ये जयपूर फूट तंत्रज्ञान विकसित केलं. कारण 1968च्या पूर्वीपर्यंत जे दिव्यांग आहेत, ज्यांना अपंग असे संबोधलं जातं, त्या दिव्यांगांना समजा कोणाकोणाला जन्माने दिव्यांगत्व असतं, तर कुणाला काही अपघात प्रसंगी एखादा हात, पाय, कान, नाक, डोळे असं काय होतात, क्षतिग्रस्त होतात आणि ते निकामी होतात. आणि अशा वेळी मग त्यांना जीवन जगत असताना, दररोजची आपली कामं करीत असताना अनंत अडचणी येऊ शकतात. आणि मग तशाच अडचणीत त्यांना जीवन पूर्ण कंठावं लागायचं. पण या जयपूर फूट तंत्रज्ञानाने कृत्रिम हात, पाय, कान, नाक तयार करून दिव्यांगाच्या जीवनामध्ये आनंद आणण्याचा खूप मोठा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. जयपूर फूट तंत्रज्ञान कोणी विकसित केलं? डॉक्टर प्रमोद सेठी यांनी. आणि ते जे तयार करणं आहे त्याच्यासाठी कुशल कारागिराची आवश्यकता होती. पायासारखा पाय वाटला पाहिजे, हातासारखा हात वाटला पाहिजे, कानासारखं कान, नाकासारखं नाक, बरोबर आहे, तरच त्याचं फंक्शन नीट होणार आहे. त्याच्या रचनेवर त्याचं फंक्शन अवलंबून असणार आहे आणि ते सोयीस्कर असावं लागणार आहे. ते कृत्रिम आहे, ते नैसर्गिक नाही आहे, बरोबर आहे. आणि म्हणून रामचंद्र शर्मा या कुशल कारागिराच्या साथीनं त्यांनी हे जयपूर फूट तंत्रज्ञान विकसित करून कृत्रिम हात, पाय, कान, नाक तयार करण्याचं आणि ते यशस्वीरित्या दिव्यांगाच्या शरीरावरती त्याचं रोपण करण्याचंही काम केलेलं आहे. आता या तंत्रज्ञानाने जी काही अवयव तयार करण्यात आली त्याच्यामुळं जे दिव्यांग आहेत त्यांना सहज खडबडीत पृष्ठभागावरून सुद्धा, सपाट जमिनीवरून चालणं थोडंसं तेवढं अवघड नसतं, पण खडबडीत पृष्ठभागावर चालणं अवघड असतं. पण याच्या साह्याने खडबडीत जमिनीवरून अनवाणी पायाने पायात काही न घालता चालणं किंवा झाडावर चढणं, पर्वतावर चढणं, उड्या मारणं, मांडी दुमडणं, फोल्ड करणं ज्याला आपण म्हणतो, किंवा शेतीमध्ये काम करणं, चिखलामध्ये काम करणं, पाण्यामध्ये काम करणं, पळणं, अशा अनेक क्रिया या जयपूर फूट तंत्रज्ञानाचा वापर करून जे काही अवयव कृत्रिम तयार करण्यात आलेले आहेत त्या अवयवांचा माध्यमातून ती दिव्यांग व्यक्ती करू शकते. म्हणजे इतका फायदा दिव्यांगाच्या जीवनामध्ये या जयपूर फूट तंत्रज्ञानाच्या विकासामुळं घडून आलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्या पुढं आहे मूत्रपिंड प्रत्यारोपण. पहा, बऱ्याच जणांची किडनी ज्याला आपण म्हणतो, मूत्रपिंड म्हणजे तुम्ही किडनी म्हणता त्याला इंग्लिशमध्ये, किडनीचं कार्य हे खूपदा बाधित होतं. अनेक त्याच्यामध्ये काही अडचणी निर्माण होतात, बरोबर आहे. आणि तुम्हाला माहिती आहे किडनीचं जर कार्य खंडित झालं, काहीतरी त्याच्यामध्ये बाधा आली, तर रक्ताचं प्युरिफिकेशन सुद्धा, रक्ताची शुद्धता सुद्धा त्याच्यामुळे काय होते, प्रभावित होऊ शकते. आणि अशा परिस्थितीमध्ये आरोग्य बिघडू शकतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये. पण पूर्वी हे मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यासाठी, म्हणजे किडनी प्रत्यारोपण याचा अर्थ एकाच्या शरीरातून दुसऱ्याच्या शरीरामध्ये बसवणं. म्हणजे एखाद्या जिवंत माणसाने आपल्या शरीरातल्या किडनीचं दान केलं, ते गरजूच्या शरीरामध्ये बसवायचे, त्या रुग्णाच्या शरीरामध्ये बसवायचे, तर त्याला काय म्हणतात, प्रत्यारोपण. एकाच्या शरीरातून काढून दुसऱ्याच्या शरीरामध्ये
बसवणं, त्याला म्हणायचं प्रत्यारोपण. पूर्वी या शस्त्रक्रिया करण्यासाठी आम्हाला विदेश गाठावा लागायचा, विदेश वाऱ्या कराव्या लागायच्या, अर्थातच वेळ, पैसा आणि इतरही अनेक प्रकारचे हाल. पण ही सोय झाली ती 2 डॉक्टरांच्या कर्तृत्वाने. ते परत ख्रिश्चन मेडिकल कॉलेज कुठलं, तमिळनाडूतलं वेल्लोर या ठिकाणचं, आणि त्या डॉक्टर जॉनी आणि डॉक्टर मोहन राव या दोघांनी 1971 मध्ये किडनी ट्रान्सप्लांटेशन केलं पहिल्यांदा यशस्वीरित्या. आणि असा विश्वास निर्माण झाला भारतीय लोकांमध्ये, न फक्त भारतीय लोकांमध्ये, विकसित देशातले, विकसनशील देशातले सुद्धा अनेक रुग्ण ही शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी आपल्या भारतामध्ये आज येताना दिसतात. कारण एकतर आपल्याकडच्या शस्त्रक्रियांचा खर्च त्या मानाने जे विकसित राष्ट्र आहेत त्यांच्या राष्ट्रातल्या खर्चापेक्षा हा कमी असतो, आणि जवळही आहे अंतराच्या दृष्टिकोनातून विचार केला तर, बरोबर आहे. कारण आशिया खंडातले, आफ्रिका खंडातले लोक याच्यासाठी म्हणून आपल्या भारतामध्ये येतात किडनी ट्रान्सप्लांटेशन करून घेण्यासाठी. डॉक्टर जॉनी आणि डॉक्टर मोहनराव यांचं या क्षेत्रामधलं कर्तृत्व वाखाणण्यासारखं आहे. अगदी उपकारक असं काम त्यांनी या क्षेत्रामध्ये आम्हा भारतीयांसाठी केलेलं दिसून येतं. त्यासोबत टेस्ट ट्यूब बेबी पहा, भारतामध्ये कुटुंब व्यवस्थेमध्ये मुलाबाळांना फार महत्त्व आहे. सगळ्याच देशामध्ये असतं, पण आपण आपल्या देशाचा विचार करतोय. आणि कधी कधी मग लग्न झालेल्या पती पत्नीला अपत्य प्राप्ती होत नाही. अशा वेळी एक प्रकारची काळजी, एक प्रकारचं दुःख, निरुत्साहीपणा त्यांच्या जीवनामध्ये असू शकतो. त्यांच्या जीवनात आशेचा किरण आणण्याचं काम या टेस्ट ट्यूब बेबी तंत्राने केलेलं आपल्याला दिसून येतं. टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे कृत्रिम गर्भधारणा करून अपत्य प्राप्ती करणे, मूल जन्माला घालणे. कृत्रिम गर्भधारणा, नैसर्गिक रीतीनं ज्यांना मुलं बाळ होत नाहीत त्यांच्यासाठीची ही टेस्ट ट्यूब बेबीची सोय आमच्या भारतामध्ये झाली कधी, 1978 मध्ये. पहिली टेस्ट ट्यूब बेबी, तिचं नाव आहे दुर्गा. म्हणजे कृत्रिम गर्भधारणा करून पहिल्यांदा जी मुलगी भारतामध्ये जन्माला आली ती आहे दुर्गा. आणि हे जे तंत्र आहे कृत्रिम गर्भधारणेचं, ते आमच्या भारतामध्ये विकसित करण्याचं काम कुणी केलं? कलकत्त्याचे डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय. डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय. कुठं झाली पहिल्यांदा कृत्रिम गर्भधारणा? कलकत्ता या ठिकाणी. म्हणजे पहिल्यांदा कृत्रिम गर्भधारणेचा प्रयोग आमच्या भारतामध्ये डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली कलकत्ता या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. आणि त्या कृत्रिम गर्भधारणेतून जन्माला आलेली पहिली मुलगी, पहिलं अपत्य म्हणजे दुर्गा नावाची मुलगी आहे. ठीक आहे, आता पुढे जाऊया आपण. लसीकरण पहा, लहान मुलं आणि विशेषतः 0 ते 5 वर्ष वयोगटातील जी मुलं असतात त्यांची रोगप्रतिकारक क्षमता अत्यंत क्षीण असते. आणि त्यामुळं 1978 पर्यंत आमच्या भारतामध्ये साधारणपणे दर वर्षाला जर 10 मुलं जन्मत असतील तर 10 पैकी 6 मुलं, आपण छोट्या प्रमाणामध्ये विचार करतोय, 10 पैकी 6 मुलं ही विविध आजारांना बळी पडायची. अगदी प्राणघातक असे आजार, अनेक मुलं त्यात दगावायची सुद्धा. मग धनुर्वात असेल किंवा डांग्या खोकला असेल. कोणकोणत्या आजाराला बळी पडायचे पहा मुलं? डांग्या खोकला, क्षय ज्याला टीबी आपण म्हणतो, घटसर्प, गोवर, पोलिओ, कॉलरा इत्यादी इत्यादी आजारांना ते बळी पडायचे. आणि अशा परिस्थितीमध्ये हे बालमृत्यूचं प्रमाण रोखणं अत्यंत आवश्यक होतं. बालमृत्यूच्या अनेक कारणांपैकी ही आजारं फार मोठ्या प्रमाणात कारण बनत होती. हे कुठंतरी रोखणं आवश्यक होतं. कारण हे रोखण्यात यशस्वी झालं
की बालमृत्यूचं प्रमाण रोखण्यात सुद्धा आपण यशस्वी होणार होतो. आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू झाले आणि लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली. आपण बघतो साधारणपणे 1994च्या नंतर पल्स पोलिओ ही लसीकरणाची मोहीम भारत सरकारने हाती घेतली आणि पोलिओ होणाऱ्या बालकांचं प्रमाण आज बरंच कमी झालेलं आहे. हा आपला अनुभव आहे. याच्यावर सुद्धा संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. लहान मुलं ज्या रोगांना जास्तीत जास्त बळी पडतात असे आजार धनुर्वात आहे, डांग्या कुकला, क्षय आहे, घटसर्प आहे, गोवर आहे, पोलिओ आहे, कॉलरा आहे. ठीक आहे, 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करामध्ये. 1994 पासून ते आजपर्यंत आपण बघतो सतत अखंडपणे भारत सरकारने पल्स पोलिओ मोहीम ही WHO सहकार्याने सुरू ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीच्या लसीकरणाच्या मोहिमांमुळे बऱ्याच प्रमाणात आपण बालमृत्यूचं प्रमाण रोखू शकतो आहोत. त्याच्या पुढे शहरीकरण बघा, या सगळ्यावरती 2 गुणांसाठी टिपा लिहा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग ओपन हार्ट शस्त्रक्रिया असेल, जयपूर फूट तंत्रज्ञान असेल, मूत्रपिंड प्रत्यारोपण असेल, टेस्ट ट्यूब बेबी असेल, लसीकरण असेल की शहरीकरण असेल. शहरीकरण म्हणजे काय ते आपण आधी पाहूया. पहा, नागरी वस्तीमध्ये, शहरी भागामध्ये ज्या ठिकाणी लोकसंख्येचं मोठ्या प्रमाणामध्ये केंद्रीकरण झालेलं असतं त्याला शहरीकरण असं म्हणतो. आपण बघतो शहरांमध्ये लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली असते, बरोबर आहे. मग ही लोकसंख्या एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात का वाढते? एक तर शहराचं औद्योगिकीकरण झालेलं असतं, जे उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात असतात आणि इथले कारखाने, कंपन्या, उद्योगधंदे या ठिकाणी काम करण्यासाठी बरेच लोक आजूबाजूच्या भागातून या नागरी शहरी वस्तीमध्ये रहिवासाला येतात, राहण्यासाठी येतात आणि त्यामुळं तिथली लोकसंख्या वाढते. आधीच लोकसंख्या वाढ, त्यात औद्योगिक विकास झालेला आहे. दुसरी गोष्ट, शहरामध्ये रोजगाराच्या संधी आहेत, ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधीची अनुपलब्धता आहे, म्हणजे ते उपलब्ध नाही आहेत रोजगाराच्या संधी. शहरी भागाचा विकास झालेला आहे. आरोग्याच्या सेवा सुविधा मोठ्या प्रमाणात शहरी भागात असल्यामुळं मृत्यूदरात घट झालेली आहे आणि अशा कारणांमुळं शहरीकरण वाढत असताना आपल्याला दिसतं. शहरीकरण वाढण्याची कारणं संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा असाही प्रश्न याच्यावरती विचारला जाऊ शकतो. शहरीकरणाची कारणे, शहरीकरण मोठ्या प्रमाणात का होतं आहे? काय म्हणालो आपण? लोकसंख्या वाढ ही सगळ्यात मोठं कारण. त्यानंतर आहे शहराचं औद्योगिक विकास, औद्योगिकीकरण. तिसरे मृत्यूदरात घट, कारण आरोग्यविषयक सुविधा उपचार मोठ्या प्रमाणात शहरात उपलब्ध असतात. त्यासोबत आहे ग्रामीण भागात रोजगाराची अनुपलब्धता. रोजगार ग्रामीण भागात उपलब्ध नसतो, म्हणून मग रोजगार मिळवण्यासाठी त्यांना दुसरीकडे यावं लागतं आणि रोजगाराची उपलब्धता कुठं आहे? रोजगाराची संधी शहरी भागात आहे. आणि या काही कारणांमुळं, या आणि अशा इतरही कारणांमुळं मोठ्या प्रमाणामध्ये शहरीकरण होत असताना आपल्याला दिसतं. मग हे जे शहरीकरण आहे अनेक समस्यांना आमंत्रण देतं. हे शहरीकरण हा आपल्याला अनुभव आहे. मग शहरीकरण जे अनेक समस्यांना आमंत्रण देतं, ते शहरीकरण जर आपल्याला रोखायचं असेल, शहरीकरण ही समस्या बनू नये असं जर आपल्याला वाटत असेल, ते सोल्युशन व्हावं, उपाय व्हावा असं जर आपल्याला वाटत असेल, तर काय बरं केलं पाहिजे? सरकारने कुठल्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे? पहा, सरकारने मुख्यत्वे ग्रामीण भागाकडे लक्ष दिलं पाहिजे, बरोबर आहे. कारण ग्रामीण भागात रोजगाराची अनुपलब्धता हे एक शहरीकरणाचं कारण आहे ना. मग ग्रामीण भागातल्या लोकांना त्यांच्याच भागामध्ये जर रोजगार मिळाला, हाताला काम मिळालं, तर कामाच्या शोधात ते शहराकडे धावणार आहेत का? नाही. आपल्याच गावामध्ये, आपल्याच घराच्या जवळ, आपल्याच
गावाच्या अवतीभोवती पंचक्रोशीत राहताना काम मिळालं तर शहरात येण्याची गरजच नाही आहे ना, बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्याच्या सेवा सुविधा असतील किंवा इतरही नागरी सेवा सुविधा असतील, स्वच्छ पाण्याचा पुरवठा असेल किंवा वाचनालय असतील, शिक्षणाची सोय असेल, शाळा कॉलेजेस असतील, दळणवळणाच्या सोयी असतील, दळणवळणाचे मार्ग असतील, म्हणजे या जर सेवा सुविधा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर निर्माण केल्या सरकारने, तर कदाचित जे लोक शहराकडे या सगळ्या सेवा सुविधा असतात म्हणून आकर्षिले जातात ते लोक शहराकडे येणार नाहीत, बरोबर आहे. आणि शहरीकरणातून ज्या समस्या निर्माण व्हायला लागल्यात त्याचं निराकरण व्हायला मदत होईल. शहरीकरण नियंत्रित करण्यावर भर दिला पाहिजे. खेड्यामध्ये सुद्धा उद्योगधंद्यांचा कसा विकास होईल त्या दृष्टिकोनातून मदत केली पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. मुद्दाम प्रयत्नपूर्वक त्या गोष्टी तिथं घडवून आणल्या पाहिजेत. ग्रामीण भागाचाही आर्थिक विकास केला पाहिजे. अनेकानेक व्यवसायाच्या संधी ग्रामीण भागामध्ये उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. एकूण ग्रामीण भागाच्या विकासाचं जर लक्ष सरकारने ठेवलं आणि त्या दृष्टिकोनातून जर पावलं उचलली तर शहरीकरणाची समस्या, तिची तीव्रता जी आहे ती कमी करण्यात सरकारला यश येईल आणि सगळ्यांचाच फायदा होईल. तर आपल्याला संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा हा प्रश्न याच्यावर विचारला जाऊ शकतो. शहरीकरणाच्या समस्येचे निराकरण. काय काय केल्याने आपण शहरीकरणातून निर्माण होणाऱ्या समस्येचं निराकरण करू शकतो. पहिलं आहे ग्रामीण भागाचा आर्थिक विकास. दुसरे, ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं. तिसरे, ग्रामीण भागात नागरी सेवा सुविधा उपलब्ध करून देणं. शहरांची वाढ नियंत्रित करणं, कारण शहरांच्या वाढीवरही नियंत्रण प्रस्थापित केलं पाहिजे, नियंत्रित करणं. आणि ग्रामीण भागात व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणं. या गोष्टी करण्यात जर सरकार यशस्वी झालं तर शहरीकरणाची समस्या सोडवण्यात सुद्धा ते नक्कीच यशस्वी होणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण आजच्या तासिकेला सार्वजनिक आरोग्य, लसीकरण, शहरीकरण, टेस्ट ट्यूब बेबी, मूत्रपिंड प्रत्यारोपण, ओपन हार्ट शस्त्रक्रिया आणि जयपूर फूड तंत्रज्ञान अशा काही मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे. 2-2 गुणांसाठी याच्यावरती कोणत्याही स्वरूपामध्ये प्रश्न विचारला गेला तर आपल्याला त्याचं उत्तर लिहिता येईल. ठीक आहे. हॅव अ नाईस डे.